हो ढो. आजची रात्र म्हटलं तर शेवटची रात्र नाही या उद्या शेवटची रात्र आहे. आज चौथी रात्र. जय देवबा क्रिकेट संघ कणभोलीवाडी व मित्रमंडळ आयोजित स्वजनाबाई हिलम सुरमती चषक 2025 एक दमदार आयोजन पाहायला मिळतं. परंतु आयोजन चांगलं आहे मित्रांनो, परंतु दिलेल्या वेळेवरती संघ उपस्थित होत नाही. त्याच्यामुळे आयोजनाचं नावही थोडंसं खराब होतं. कारण आयोजक इतक्या अफाट मेहनत घेतात मित्रांनो, आणि त्या इतक्या अफाट मेहनतीचा फळ त्यांना जर मिळत नसेल तर याला काय अर्थ नाही आहे. कारण इतकी चांगली स्पर्धा आणि त्या चांगल्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी झालोय आणि सहभागी होऊन दिलेल्या वेळेवरती आपण उपस्थित झालो नाही तर अर्थ नाही आहे मित्रांनो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये म्हटलं तर दिलेल्या वेळेचं भान ठेवत जा. आजची रात्र चौथी रात्र. पहिला सामना पाहतोय मालवाडी बनाम चापेवाडी. महाराष्ट्राच्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मान मुंजर राख देऊन आज शेवटच्या क्षमाचावी चौथ्या रात्रीमध्ये आज सुरुवात करणार आहोत. सामना पाहतोय मालवाडी बनाम चापेवाडी या दोन टीम मध्ये. चापेवाडी टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आमंत्रण केलं इथे मालवाडी टीमला. गोलंदाज मार्गवरती आपण पाहतोय मनोज. सलामीची जोडी अजय आणि ज्ञानेश्वर. पहिला बॉल आजच्या रात्रीमधील. ओहो, यावेळेस पहिला बॉल गोड केलाय की काय, आणि बॉल इथे हे टप्पा पडल्यानंतर उचली पाहायला मिळाली आणि या बॉलवरती बघता बघता 2 धाबा कन्व्हर्ट केल्या जातील आणि 2 धाब्याच्या मदतीने श्री गणेशा खातं ओपन केलं जातं, ते म्हणजेच मालवाडी टीमचे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ओ हो, यावेळेस देखना फटका लाजवाब हा येतोय ब्रँडेड शेटकार. ठोक डीजे. दोन बॉल आणि 8 धाबा फलकावरती आपण पाहतोय. दमदार सुरुवात पाहायला मिळते मालवाडी टीम कडनं. सुरुवात चांगली पाहायला मिळते. चौथी रात्र या स्पर्धेची एक दमदार स्पर्धा. इथे हेलिकॉप्टर उडवला आहे अगदी समोरच्या दिशेला आणि बॉल निघून जाईल सीमा पार. हा येतोय अजून एक दर्जेदार चौकार. बघा इथे फलंदाजी चांगली पाहायला मिळते अजय या फलंदाजाची. आता जर म्हटलं तरी हरकत नाहीये, अजय नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओ, यावेळेस बॉल तू फटका होता आणि बॉल सर्वाधिक सेफ फटका म्हटला जातो तो म्हणजे स्टेट ऑनला मारलेला फटका, आणि त्या फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती आणि बॉल सीमा पार. हा येतोय चौकार. आक्रमण एक षटकार 2 चौकार आणि पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्या होत्या. हे आक्रमण पाहायला मिळते फलंदाजाच्या बॅट्स मधला आणि इथे यावेळेस चांगला बॉल. जर ही लाईन ठेवली असती गोलंदाजाने तर नक्कीच कुठेतरी एखादा विकेटही मिळू शकला असता पहिल्या षटकामध्ये. अजूनही शेवटचा बॉल आहे. इथून जर अजय नावाचं वादळ थांबवलं तर नक्कीच मॅच चांगली पाहायला मिळेल. आज देखील वाऱ्याचा वेग पाहायला मिळतोय. 3 रात्रीमध्ये भरपूर वाऱ्याचा वेग पाहायला मिळाला आणि इथे गुडगा टेक तमाशा देख बॉल निघून जायला सीमा पार. येतोय षटकार.
करणारी टीम आपण अगदी उशीर न करता लगेच क्षेत्ररक्षण सजवा. आणि आयोजक इथे आपण पाहतोय मला वाटतंय चापेवाडी टीम कडनं ऑब्जेक्शन आलंय की 12व्या प्रतिनिधीला शूज नाहीये, त्याच्याकडे मोबाईल आहे. याच्यावरती काय कारवाई? 2 धावाची पॅलेंटी. यस, नक्कीच. बघा तुमचा 12वा प्रतिनिधी आहे तो कंपल्सरी हवा आणि प्लस त्याच्याकडे मोबाईल सुद्धा आहे. आमच्याकडे येऊन एकही स्पर्धा खेळा 12व्या प्रतिनिधीकडे बाईकची चावी देखील नसते, लक्ष असू द्या. आणि खिशामध्ये सुट्टे पैसे देखील नसतात 12व्या प्रतिनिधीकडे. कशाळी विभागामध्ये येऊन स्पर्धा खेळा एकतरी. इथे थोडेसे नियम मला तरी वाटते तितके चांगले नाहीये, परंतु तितके चांगलेही राहिलेत. आणि ते जाऊया मॅच मध्ये. ओमकार गोलंदाज ट्रॅक वरती अगदी विचार केला तर पहिला बॉल कमालीचा राहिला इथे ओमकारचा. जर्सी क्रमांक 45 रोहित शर्माची आठवण करून देणारा शुभ आकडा गोलंदाज ओमकारच्या जर्सीवर आपण पाहतोय. मॅच महत्वाची इथे पाहतोय. आज एकापेक्षा एक संघ पाहायला मिळतील. मला वाटतंय कोण आता छोटा पॅकेज बडा धमाका आहे रे बाबा. कॅमेरे वाला त्याला दायतो का थोडा? बाळा ही वेळ तुझी क्रिकेट वरती उतरायची नाहीये. आता सध्या तुझं वय आहे दूध पिण्याचं. दूध पे आणि गप आरामशीर झोपून घे बाळा. जाऊया मॅच मध्ये. ओ इथे अपील 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 अपील. शायद गेंद पे कुछ हिस्सा लगा है, ऐसा लग रहा है. आपस में 2 अंपायर बातचीत करेंगे, इसमें कोई बात नहीं है. आणि सर्व संघाला विनंती असेल की 12व्या प्रतिनिधीकडे कंपल्सरी शूज असणं गरजेचं आहे. वाईट. यस, छोटा पॅकेज बडा धबाका एकदम ओके मध्ये बाग. यस, काय सांगायचं. गडी एवढा डेंजर आहे ना, 1 नंबर गडी आहे का बाळा. थोडस लांब फक्त उभा राहा. त्याला कोण गिर आहे का, आहे का नाही? ओहो यावेळेस देखना फटका. शतरक्षक आहे तिथे उचलणार फेकणार तोपर्यंत इथे धाव घेतली जाईल. 1 धाव सिंगल आणि 1 धावच्या मदतीने धाव फलकावरती जोडल्या जातील. आपण पाहतोय 24 धाव फलकावरती. आणि खरं तर मित्रांनो आज विचार केला तर 4थ्या रात्रीमध्ये अनिल आमचे जवळचे मित्र ते देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे आलेत. धामणी गावचे खूप चांगले व्यक्तिमत्व आज या स्पर्धेचा आनंद घेताना इथे व्यासपीठावरती पाहतोय आपण. आणि इथे घडलं काय मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय धावा आल्या 4. इथे ष्टिरष्काची झालेली चुकी आणि मला वाटतंय रात्री ज्या संघाने बाजी मारली सुपर 5 मध्ये तो संघ असेल अनंत 11 वाशिवली. या संघाने दमदार बाजी मारली. रात्रीच्या लॉस मध्ये ना मला तरी वाटलं खालापूर तालुक्यामधील भरपूर संघ होत्या. खालापूर तालुक्यामधील भरपूर संघ होत्या. वाशिवली गावाचे 2 संघ होते. पळसदरी होता. अजूनही चांगले चांगले संघ होते. जाऊया मॅच मध्ये. 28 धाव फलकावरती आपण पाहतोय. चला लगेच स्पीडअप टेपा, लगेच स्पीडअप टेपा. यावेळेस मला तरी वाटतंय 4था तरी सामना असणं गरजेचं होतं आणि तिथे आता पहिला सामना पाहतोय. 11:52 चला बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवा.
अडकीचा आज पंथाच्या भूमिकेमध्ये पाहतोय जगदीशला आणि या त्याच्या समेत असलेला राकेश. काय ना राके आता शरीर मोकार म्हटायचं काय ना मोकार फुगलाय गडी एकदम ओके मध्ये मजबूत. अजून एक बॉल का बॉल द्या. आणि या जगदीश दुसऱ्या रात्रीमध्ये सामना गमावला होता. झोप लागली की घरी जाऊन नसेल लागेल कारण क्वालिफायची मॅच होती. मला वाटते राकेशच्या हातामधून ती मॅच सुटली आणि राकेशला 2-3 भोशाड्या जास्तीच मिळाल्या असतील कारण क्वालिफायची मॅच होती. यस रकीचा म्हणजे ही जोडी बघा जगदीश पाहतोय आणि या राकेशला पाहतोय म्हणजे एक जांभूळवाडी संघाचा अंपायर आणि एक कोशाने टीमचा अंपायर म्हणजे याच दोन अंपायर मध्ये एक मॅच पाहायला मिळाली होती. काय चांगली मॅच तिथे जबिया मॅच मध्ये थोडीशी कॉमेडी केल्यानंतर जबिया मैदानाच्या आतमध्ये मॅच चांगली. इथे चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे अगदी चुकीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आणि बघता बघता या बॉलवरती घेतली जाईल एक सिंगल धाव. 29 धाव फलकावरती 29 धाव फलकावरती आपण पाहतोय. चांगली मॅच तितकी चांगली स्पर्धा देखील पाहतोय. ओ यावेळी चांगला फटका यावेळी चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच कमालीचं राहिलंय. 30 धाव फलकावरती बघा फलंदाजी चांगली पाहायला मिळते मालवाडी टीम कडनं. अजूनपर्यंत एकही विकेट गमावला नाही आणि धावा देखील चांगल्या आहेत. आणि या पहिल्या फेरीमधील ज्या टीमच्या सर्वाधिक जास्ती धावा असतील त्या टीमला बाय दिली जाईल. लक्ष असू द्या जे कंपल्सरी नियम आयोजकांनी ठेवले ते नियम मात्र शेवटच्या रात्रीपर्यंत पाहायला मिळतील. आणि ते आता का होईना परंतु विकेट आल्या आणि मला वाटतं षटक क्रमांक संपला इथे दुसरा आणि दुसऱ्या षटकामधील शेवटच्या बॉल मध्ये आले विकेट. फलंदाज होईल बाद अजय बॅक टू डग आउट. गणेश गोलंदाज स्पार्क वरती तिसरं षटक हाताळण्यासाठी इथे सज्ज. गणेश गोलंदाज स्पार्क वरती आता इथून पुढे या षटकामध्ये गणेशला कमबॅक करावा लागेल कारण 2 षटकाचा विकेट संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा बढवल्या 30. एक गडी बाद झालाय आणि आता बघायला गेलं तर मालवाडी टीमने मजबूत पकड निर्माण केली आहे 2 ओव्हरमध्ये. मालवाडी टीमला 2 धावेची पॅलेंटी आहे ती नंतर आपण ऍड करणार आहोत. इथे पटका चांगला समोरच्या दिशेला पाहतोय. एकदा बेगाड केली कंप्लीट 2 धावा नाही मिळणार कारण कॉलिंग देखील तितकीच चांगली पाहायला मिळते 2 फलंदाजांमध्ये. आणि अगदी विचार केला तर आजची चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीमध्ये देखील पुन्हा एकदा आपण केटीसी लाईव्ह या वाहिनीमधून ही स्पर्धा कव्हर केली जाते. या चॅनेलवरती जर आपण नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचा घंटा मात्र दाबायला विसरू नका. खूप चांगले व्यक्तिमत्व अजिंक्य पवार सर असतील त्यांची पूर्ण टीम त्यांचं सर्वांचा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. जाऊया मॅच मध्ये आणि इथे बघा पहिल्या अटेला कॅच सुटली दुसऱ्या अटेला कॅच पकडली. बघा मी म्हटलं होतं अजूनपर्यंत विकेट गेली नाही जशी विकेट गेली तशी मात्र पडझड पाहायला मिळाली मालवाडी टीम कडनं. हॅलो नवीन फलंदाज बारक्या मैदानाच्या आतमध्ये
हे नाव टोपण आहे की रहिवाशी आहे? बारक्या रहिवाशी आहे का? यस, नाव डेंजर आहे परंतु बारक्या स्ट्राइक एंड वरती पाहतोय नवीन फलंदाज. ओ यावेळी चांगला फटका, इथे चांगला फटका पाहायला मिळतो. एक धाव तर वेगाने केली कंप्लीट. इथे डायरेक्ट हिट आणि बस योग पडलाय. त्या दोन्ही पाडा विचार होता का काय तुझा? अशी विकेट दिली असते का तुला? काय सांगायचं आहे तेवढे का? डायरेक्ट फिल्डर येडबाई राज आलेला ना. अगदी विचार केलं तर 2 धाबा या बॉलवरती, 33 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. 33 धाबा धाव फलकावरती आज देखील एकापेक्षा एक संघ पाहायला मिळतील. गोवा चिंचवली देखील पाहायला मिळेल. इथे पटका फसलाय, शत्रक्षक आहे तिथे. यावेळी चुकी केली जाणार नाही या आणि फलंदाज बॅक टू द आउट बारक्या ठोकडीच्या. मंगेश दादा बानसोली आलिया, गणेश गणेश वाघमारे बंजारवाडी या दोन व्यक्ती कुठे असेल तर व्यासपीठावरती आणि विराज बडबा. संतोष नवीन फलंदाज. संत्या तू गण्याचा टी शर्ट घातलाय काय याचा अर्थ? तुझा धुवाय नेलाय का? यस, लगेच असू दे का काय होईना परंतु स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये कंपल्सरी जर्सी असणं गरजेचं असतं. ते कुठल्याही नावाची घाला फरक पडणार नाही या, परंतु ती जर्सी 11 मध्ये शोभल अशीच पाहिजे. इथे लिडिंग एज आणि या बॉलवरती पाहायला गेलं तर कुठल्या प्रकारची धाव नाही. मी म्हटलं होतं या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल आणि ते कमबॅक किंग गोलंदाजी चापेवाडी टीमकडनं पाहायला मिळते. डकीचा बदलापूर तालुक्यामधील हा संघ आपण पाहतोय. चापेवाडी एक चांगला संघ आहे आणि आज कर्जत तालुक्यामध्ये बिलॉंग झालाय खेळण्यासाठी. इथे चांगला फटका, शत्रक्षक आहे तिथे. ओहो, यावेळेस घडलं काय मैदानाच्या आतमध्ये? कॅच साधी सोपी होती, कॅच सुटली तर सुटली. चौका देखील इथे मिळालाय फलंदाजी करणारी टीम मालेवाडी टीम साठी. चला बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये पूर्व आलाय का? यस, धाबा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि चला लगेच क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण उशीर करू नका. जगदीश मीटिंग कशाची आहे तुला समजलं का? अंपर आणि त्या मीटिंग मध्ये काय चर्चा असेल नक्कीच पंचाला कळली असेल की उद्या कुठे जायचं पिकनिकला. बरोबर ना अंपर? अंपरला काय सांगा पेज नाही जवळच तेटल्या तेट ते रोज पिकनिकला असतात. उठलं सुटलं पेज नाही, उठलं सुटलं पेज नाही. वाहती गंगा आहे ना तिथे, फक्त रविवारी बंद असते. 37 धाबा. गंगा आली, हात धुवून घेतली. दुसऱ्या रात्रीमध्ये गंगेमध्ये उतरले होते जगदीशची टीम आणि राकेशची टीम होती. कोशाने पासून पेज नाही लांब होती परंतु कोशाने टीमनं बाजी मारली आणि जांभूळवाडी टीम मात्र तिथे पराभूत झाली होती. ते मॅच खूप चांगली पाहायला मिळाली होती. विजय गोलंदाज स्ट्रॅक वरती. पहिला बॉल. असं बॉल हुकलं म्हणजे काय माहित आहे का? रात आंधळा लागला का काय बॅटमनला. 37 धाबा. विजय गोलंदाज स्ट्रॅक वरती. बघा तिसऱ्या षटकामध्ये भरपूर कमबॅक पाहायला मिळाला. कदाचित तो शेवटचा चौकार आला नसताना तिथे अजून एखादी विकेट मिळू शकली असती. ओहो, या वेळेस सीमा पार येतोय ब्रँडेड षटकार टोकडीच्या.
थँक्यू डीजे. नाही ना बॉलर वाटलेलं काय बॅट म्हणलं कमी दिसतात काय राहायचे. पहिला हुकला तर हुकला काय दुसरा हुकल काय. दुसरा चांगला ठोकलाय. आलाय त्या बॉलवरती षटकार. 43 धाबा धाव फलकावरती. 43 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. ओ यावेळेस ओ बस नाही बॅटमनला नाही रात आंधळा लागला. हे फिल्डरलाच काहीतरी झालं आज. 2 कॅचेस सोडल्या आणि 2 कॅचेस सोडल्याच्या मुळ्या कुठेतरी अडचणीत चापेवाडी संघ आणि त्याचा फायदा मात्र मालेवाडी टीमला पाहायला मिळतो. दोन कॅचेस मला वाटतं या क्षेत्रक्षणाने सोडल्या होत्या. इथे क्रॉस द लाईन फटका केसला. यावेळेस देखील बॉल थांबणार नाही. या निघून जाईल सीमा पार. येतोय चौकार टोक डीजे. एकावन्न धाबा पहिल्याच मॅच मध्ये 50+ धाबा पाहायला मिळाल्यात. अजूनही बॉल शिल्लक आहेत चौथ्या षटकामधील. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळालाय. बरोबर आहे र बॉल कडून जे आणि मग पाहून तो काय घोट्या खेळ काय सांगायचं. आवाज गडी देता ना मोकार डेंजर. जब या मॅच मध्ये गोलंदाजाची स्टाईल देखा ना केस आज कशी आहे सट्टोली कट. इथे क्रॉस द लाईन फटका खेचलाय आणि यावेळेस देखील बॉल निघून जाईल सीमा पार. येतोय चपकार आणि त्या षटक क्रमांक संपलाय. चौथं आणि 55 धाबा धाव फलकावरती. 56 धाब्यांचं टार्गेट ठेवलंय आणि त्या 2 धाबा पॅलेंटीच्या कमी केल्या जातील म्हणजे चला बर्नी टीमचा संघनायक आणि या हॅलो वर्णी टीमचा संघनायक आणि वेळोशी टीमचा संघनायक आपण लगेच टॉस करण्यासाठी या. आणि बघा लक्ष असू द्या मालवाडी टीम आपण दावा बनवला त्या 55 तिथून 2 धाब्याची पॅलेंटी आपल्याला लागली. त्या 2 धाबा आपण कमी केल्या आणि या 53 धाबा धाव फलकावरती आणि या 54 धाब्यांचं टार्गेट ठेवलंय. लक्ष असू द्या दोन्ही टीमचं आणि लक्ष असू द्या वर्णे टीमचा संघनायक आणि या वेळोशी टीमचा संघनायक. पहिला डाव संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर आपण लगेच टॉस करण्यासाठी या. लक्ष असू द्या दोन्ही टीमच्या संघनायकला विनंती करतोय मॅच स्टार्ट होण्याच्या अगोदर टॉस करण्यासाठी या.
हळू चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चापेवाडी टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. या सडकीचा पहिल्या फेरीमध्ये ज्या टीमच्या सर्वाधिक जास्ती धाबा असतील त्या टीमला बाय दिली जाईल, लक्ष असू द्या. दुसऱ्या फेरीमध्ये देखील हाच नियम असेल. दुसऱ्या फेरीमध्ये देखील सर्वाधिक जास्ती धाबा असतील त्या टीमला बाय असेल. आणि या पहिल्या फेरीमध्ये ज्या टीमला बाय मिळाल्या त्या टीमला दुसऱ्यांदा बाय दिली जाणार नाही. या दोन बिगत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज आणि गणेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चापेवाडी टीम कडनं. खरं तर बदलापूर तालुक्यामधील हा संघ एक नामांकित संघ चापेवाडी आज खरं तर कर्जत तालुक्यामध्ये बिलॉंग झालाय खेळण्यासाठी. त्या टीमचं आपण सरचे स्वागत करू. आजही देखील लांबून लांबूनचे संघ पाहायला मिळतील. गुहा चिंचवली असेल, शिंगडोळ असेल आणि वेळोशी संघ मला वाटतं देखील बाहेरचा असेल, विराणी संघ असेल. जाऊया मॅच मध्ये. गेम ऑन. 54 धाब्यांचं टार्गेट ठेवलंय. 24 बॉल 54 धाबा चेस केल्या जातील का? पहिल्याच मॅच मध्ये 50+ धाबा पाहायला मिळाल्या. नाही ना, मालवाडचे आलाय मोकार डेंजर नाही गवता का. हे बॉलरची देखा ना स्टाईल कशी आहे, एकदम ओके मध्ये आहे. काय सांगायचं, आम्हाला कॅश कापाय टाइम नाही. आमच्या काय हिप्या बिप्या झिप्या वाढल्यात. जाऊया मॅच मध्ये. असो प्रत्येकाची स्टाईल आहे, स्टाईलीनुसार मला तरी वाटतं क्रिकेटमध्ये भरपूर स्टायलिश खेळाडू पाहायला मिळतील. पहिलाच बॉल इथे योगेशचा कमालीचा राहिलाय. कमालीचा बॉल राहिला योगेशचा. 24 बॉल मध्ये बनवायच्या 54 धाबा. त्या धाबा चेस केल्या जातील का पाहावा लागेल. ओहो, यावेळेस बघा बॉल थोडासा उशीर आला आणि बॅट आधीच फिरली. धाबांचं लक्ष मोठं आहे. चापेवाडी टीमला विसरून चालणार नाही या, कारण तुमच्या विरोधात मालवाडी हा संघ खेळतोय. वर्णी टीमचा संघनायक आणि वेळोसी टीमचा संघनायक असे संघनायक 7-8 वेळा जरी अनाउन्समेंट केलं तरी येत नाही ना, मग कॉमेंट्री वाल्यांचा डोका फिरल का ना फिरल सांगा बरं. येस, वर्णेवाला आहे का? येस, थँक्यू. मालवाडला ते नाही काय सांगायचं येतच आता. तिकडे आज नाही कोपड्याला बसला ना इकडे एकदम ओके मध्ये. फोनात जरा बिझी आहेत. वेळोसी टीमचा संघनायक विकेट गेले. गणेश नवीन फलंदाज. क्षमासावी योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गणेश मात्र बाद झालाय. इथून पुढे मॅच मध्ये मोठमोठाले फटके मारावे लागतील. ओहो, यावेळेस अजून एक चांगला बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये योगेश गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. 4 बॉल फेकल्यात, एकही धाव खर्च केली नाही आणि एक भली मोठी विकेट देखील मिळवली. गणेश सारखा फलंदाज बाद केला या गोलंदाजाने. आता 2 बॉल शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्टेट ऑनला. या बॉलवरती एक सिंगल धाव बघा. 5व्या बॉलवरती एक सिंगल धाव आली. 5व्या बॉलवरती एक सिंगल धाव आली. अगदी विचार केला तर शेवटचा बॉल, या बॉलवरती षटकार येणं गरजेचं आहे. मनोज स्ट्राइक एंड वरती पाहतोय. ओहो, यावेळेस अजून एक चांगला बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाव फक्त आले 1 आणि 1 विकेट देखील मिळवलाय गोलंदाज योगेशनं.
इथून खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आता समीकरण म्हटलं येणारे 18 बॉल आणि धाब्यांची गरज असेल 53 धाबा. चला लगेच स्पीडअप ठेवा. वेडोसी टीमचा संघनायक. आता याच्यानंतर अनाउन्समेंट केली जाणार नाही. या लक्ष असू द्या, वर्णे टीमचा संघनायक आहे इथे. नाही आयोजक काय करा होता माहित आहे का, संघ लेट काय येतात माहित आहे का, परंतु स्पर्धा पहिलंच आयोजन आहे त्याच्यामुळे थोडेस अडथळा निर्माण झालाय. जो संघ जितका लेट येईल ना त्या टीमला तितक्या पॉवर प्लेच्या षटकाचे बॉल कमी करा. तोंड तू जेवाय चांद येट ना टीमा येतील रट्ट्याला, काय सांगायचं. ओ यावेळेस चांगला बॉल बघा, गोलंदाजी चांगली पाहायला मिळते मालवाडी टीम कडनं. गोलंदाज मार्क वरती अजयला पाहतोय. अजय गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय. मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. चापेवाडी टीमचा विचार केला तर इतका लांबा अंतर कापून आलाय, मोठमोठे फटके खेळावेच लागतील. मालवाडी टीमची गोलंदाजी कमालीची. हा प्रॅकरचा बॉल बिग हिट करण्याचाही प्रयत्न केलाय आणि संपर्क नाही. बघा ज्यावेळेस मालवाडी संघ फलंदाजी करत होता ना त्यावेळेस मात्र चौकार षटकार चांगले पाहायला मिळत होते. जशी पहिला डाव संपला, पहिल्या डावामध्ये धावा बडबल्या तर 53-56 धाब्यांचं टार्गेट ठेवला. यावेळेस फलंदाज बाद असेल. ठोक डीजे. धाव फलकावरती अजयची देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेस चांगला बॉल. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल इथे चांगला फटका खेचायचा होता, संपर्क होत नाही. अगदी विचार केला तर इथं थोडासा अडखळा निर्माण चापेवाडी टीम वरती पाहायला मिळतोय. थोडासा प्रेशर, एकही मोठा फटका येत नाही. ओहो नाही ना, मला काय सांगा शो मॅच आहे का चापेवालीवाल्याला, काय झाला नाही काय नाही, मटाला फटकच येते ना. बघा इथे टार्गेट मोठा आहे, मोठं टार्गेट शीट करायचं असेल तर मोठे फटक्यांचीच गरज आहे ते. आता ओहो यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाही. षटक क्रमांक संपलाय दुसरं आणि इथे मीडियम षटक हाताळला अजय या नावाच्या गोलंदाजाने. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मीडियम षटक फेकणं म्हणजे सोपं काम नाही. विरोधी टीम असते, विरोधी टीम वरती गोलंदाजी करायला लागते, ती टीम देखील मोठमोठे फटके मारू शकते, परंतु इथे मीडियम षटक अजयचं पाहायला मिळाला. आणि अगदी विचार केला तर गणेशजी वाघमारे देखील इथे उपस्थित आहेत. वंजारवाडी टीमच्या एक वंडर बॉय. आताच थोड्या दिवसामध्ये त्यांचा शुभमंगळ सावधान झालाय, यात शंका नाही. परंतु बघा स्पर्धेला भेट दिली. खूप चांगले व्यक्तिमत्व, अगदी आमचे जवळचे मित्र गणेश वाघमारे वंजारवाडी गावच्या. गणेश तुमची टीम इथे खेळली नाही की उद्या आहे? पहिल्या दिवशी टाटा बाय बाय. यस काय सांग ते गडी डेंजर आहे ना, लवकरच उरकला ते. जाऊया मॅच मध्ये. गोलंदाज मार्क वरती अजय वाघमारे. पुन्हा एकदा अजय आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते.
मला वाटतं नाही, मालवाडीवाल्या 20 रन केला तर पक्क झाला असतं. परंतु बघा मॅच आहे, मॅच मध्ये काय होईल ते सांगू शकत नाही. या भरपूर वेळाने मोठा फटका आलाय आणि इथे सीमा पार येतोय ब्रँडेड षटकार. चापेवाडी टीमचा पहिला षटकार पाहायला मिळतोय. ठोकडीच्या चांगला फटका तिसऱ्या ओव्हरमध्ये हा षटकार आला. इथे फटका ही कमालीचा होता. अगदी विचार केला तर ओ पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका खेचायचा होता. बॉल निघून जाईल. मैदानाचा विचार केला तर या मैदानाचा आउट स्पीड पास आहे. बॉल निघून जायला सीमा पार येतोय चपकार. षटक पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये देखील 3 बॉल झालेत. अजून या 3 बॉल शिल्लक आहेत आणि या धाब्यांची गरज आहे. मला वाटतं अजून या 43 धाब्यांची गरज आहे अजूनही. ओ इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. डावखोराचा फलंदाज जसा स्ट्राईक एंडवरती आला तसा एक चौकारी षटकार पाहायला मिळाला आणि या बॉलवरती एक सिंगल धाव. 12 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 11 वाजून 20 मिनिटं. अजूनही या पहिला सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीमधील. जगदीश तू तिकडं अंपर राहिला बराच आला. काय माहित आहे का यांचा कसा कॉम्बिनेशन आहे डावरा आणि जेबा. ते अंपरला त्रास होतो आणि काय नाही बाकी माझा काय नाही. अंपरी देख ना कसा एकदम ओके मध्ये आहे. ओहो यावेळी चांगला फटका. शतरक्षक आहे तिथे आणि या बॉलवरती एक सिंगल धाव. जा आखोनी जा. अगला स्टेशन नेरळ. नेक्स्ट स्टेशन नेरळ मध्ये जा. नाही रे मटमट आले अंपरला तिकडं ना ठेव बाबा. मुकार हलवता अंपरचा आणि काय नाही. जपया बॅच मध्ये पुन्हा एकदा. ओहो यावेळी चांगला फटका. क्रॉस द लाईन फटका केसलाय. 2 धाबा घेतल्या जातील का आणि कॉलिंग कॉलिंग डायरेक्ट हिट लागलाय. यस थर्ड अंपायरची वागडी केली. थोडासा करीबी मामला पाहायला मिळाला तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये बघतोय मेन ऑफ द मॅच ची ट्रॉफी फिरते. सिरीज आहे का? मेन ऑफ द सिरीज आहे ती कुणाची असेल तर घेऊन जा. येस फलंदाज सेफ असेल. फलंदाज सेफ असेल. यस हॅलो वेळोसी टीमचा संगणक आपण या. मला वाटत ही मॅच कपलीन वेळोसी संघ उपस्थित झाला नाही ना. आयोजकांनी सरळ 3 बॉलची पॅलेंटी देऊन टीका. धाबा धावफलकावरती 15 आहेत. गोलंदाज मार्क वरती आपण पाहतोय आकाशला. 39 धाब्यांची गरज. 6 बॉल 39 धाब्यांची गरज. आकाश पाहतोय गोलंदाज मार्क वरती. मल्लिंगा स्टाईल पाहायला मिळाली आणि इथे कमालीचा फटका. त्या फटक्यावरती कॅच देखील कमालीची टिपल्या. फलंदाज बॅक टू डगआउट ठोकडीच्या.
हॅलो नवीन फलंदाज पब्बी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर 15 धाबा धावफलकावरती आहेत. 3 विकेट गमावले इथे चापेवाडी टीमला. सुरुवात मात्र कमालीची मालवाडी टीमकडनं पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आणि आता जर म्हटलं तर 5 बॉलने 39 धाब्यांची गरज. इथे चांगला फटका, इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, उचलणार फेकणार तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाब. आयोजक थोडासा झेंडू बाम आणून ठेवा. स्क्वेअर लेगचा पंच आहे त्याच्या पोटरीचे गोळे आता उठायला लागलेत. इकडून तिकडून चक्रा मारितो, त्याचा काम 25. आता ही मॅच संपे ना आता व्यासपीठावरती येतील आणि आराम करतील. आता एक दुसरा पंच शोधावा लागेल. परंतु असू द्या, तोही काही कमी नाही ना गडी. रातभट येला तर रेल होतोय. ओहो यावेळेस देखना फटका, क्षेत्ररक्षक खराब आणि बॉल निघून जाईल सीमा पार. येतोय चौकार ठोकडीच्या. वीस धाबा फलकावरती आपण पाहतोय. ओहो यावेळेस एष्ट्या वाकवल्यात. फलंदाज बॅक टू द आउट. अजून एक बाद होईल. बघा मी म्हटलं होतं गोलंदाजकडे चांगली गोलंदाजी आहे. अगदी विचार केला तर मलिंगा स्टाईल पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बॉल चुकला तर नक्कीच एष्ट्या वाकल्या जातील यात शंका नाही. बघा स्टंप टू स्टंप गोलंदाजी होते. गोलंदाजी देखील कमालीची पाहायला मिळते. एक विजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, छोटासा गोलंदाज आपण पाहतोय. त्या गोलंदाजाकडे कला आहे, स्टायलिश गोलंदाज आहे मालवाडी टीम कडला. सातत्याने चांगली कामगिरी करत असतोय. आज देखील तितकीच कमालीची गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 20 धाबा धावफलकावरती आहेत. हॅप टॅकरचा बॉल इथे एष्टी रक्षकाने केली चुकी आणि बॉल निघून जाईल सीमा पार. येतोय चौकार. थँक्यू डीजे. टिपर नशीब रन पक्का तुमचा का नाही. असं बॉल सोडलं तर मग काय भोशाड्या खाताना तर. आता जरी रन गेलं तरी तुम्हाला काय फरक ना पड. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि ते मॅच फिनिश. बघा 30 धाब्याने हा सामना जिंकला येते मालवाडी टीमला. आणि विचार केला तर चापेवाडी टीमचं देखील मी आयोजकांच्या वतीनं सरचे स्वागत करेन. खूप चांगली खेळी पाहायला मिळाली. अगदी विचार केला तर वेळात वेळ काढून आपला नाव नोंदणी केली या स्पर्धेमध्ये. परंतु आज शेवटच्या वेळी